ever imagined or have you observed any time a school when the recess bell rings? तुम्ही कधी आपलं तुमचं पाहण्यात आलं किंवा ऐकण्यात आलं की ज्यावेळेस एका शाळेची ज्यावेळेस ती मध्यंतराची जी घंटी वाजते तुम्ही कधी ऐकली का ज्यावेळेस रिसर्च होत असते? As soon as the bell rings, ज्यावेळेस ती घंटी वाजते can you imagine the students? तुम्ही ते तुमच्या मनामध्ये ते विचार आले की लेकरांमध्ये काय आनंद होता. They're all waiting for recess. ते प्रत्येक जण वाट पाहत असतात की रिसर्च कधी होईल. They're waiting to go out of the classroom and play. ते वाट पाहत असतात की वर्गाच्या बाहेर जायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं. If you stand and watch, तुम्ही जर त्या ठिकाणी उभा राहिले आणि पाहिलं those children with all the energy, ते लहान मुलं त्यांच्या पूर्णपणे त्यांच्यामध्ये ताकद आणून as soon as they hear the sound, they're all rushing through the door. जशा प्रकारे ते घंटीची ते आवाज ऐकतात ते ताबडतोब लगेच दरवाज्यातून बाहेर जाण्याचं They are running to the playground. ते त्यांच्या खेळाचे जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी ते पळ जात असतात. Really, a picture like that is found in Revelation chapter 11. अशाच प्रकारचं एक चित्र आपल्याला प्रगटीकरण याच्या 11व्या अध्यायामध्ये दिसत आहे. Actually, to imagine this, we don't have children in Revelation chapter 11. हे सगळं आपल्याला मनामध्ये आणण्यासाठी त्या ठिकाणी मुलं नाही की जेणेकरून आपण त्या गोष्टी आपल्याला समजू. It's not really, when we read Revelation chapter 11, it's not a happy situation where the children are running to play. आपण प्रगतीकरण 11 मध्ये बघतो की त्या ठिकाणी असं एक आनंदी असं वातावरण नाही की ज्या ठिकाणी मुलं ते आनंद घेण्यासाठी पळत आहेत. Actually, Revelation chapter 11 begins with mourning and sackcloth. आपण या ठिकाणी 11वा जो अध्याय प्रगतीकरणाचा त्याच्यामध्ये आपण बघतो की लोक त्या ठिकाणी व्याकुळ झालेले आणि त्यांनी ते वस्त्र त्या ठिकाणी परिधान केलेले त्यांनी. Shall we read Revelation chapter 11 verse 1? आपण प्रगतीकरणाचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन त्या ठिकाणी वाचणार आहोत. Yes, sir. Can one of us read any language? असं ते वाचू शकते. नंतर काठीसारखा एक बोरू कोणी एकाने मला दिला आणि म्हटले, उठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्याचे माप घे. Here John was given a measuring stick. त्या ठिकाणी योहानाला एक बोरो म्हणजे एक मोजमाप घेण्याची काठी दिलेली. Get up and measure the temple. त्याला सांगितलं की उठ आणि जे मंदिर आहे त्याची मोजमाप तू कर. And measure the altar. आणि जे वेदी आहे त्याची And all who worship in the temple. आणि जे लोक मंदिरामध्ये आराधना करत आहेत प्रार्थना करत त्यांची मोजमाप कर. And if we go to verse 2, आणि जर दुसऱ्या वचनाकडे जर आपण he says, don't measure this. परंतु दुसऱ्या वचनामध्ये आपण बघतो की Don't measure those people who are outside. जे लोक मंदिराच्या बाहेर आहेत त्यांची मोजमाप करू नको. Shall we read verse 2? आपण दुसऱ्या देखील वचन वाचणार. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नको, कारण ते परराष्ट्रीयांना दिले आहे आणि ते 42 महिने पवित्र नगरी फिरवतील. Don't measure outside. मंदिराच्या बाहेरचे जे काय त्याचे मोजमाप करू नको. It is given to the Gentiles. ते परदेशी लोकांना दिलेलं आहे. Today I want to ask you, do you know the value of spiritual things? आज तुम्हाला मला विचारायचंय की तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीची तुम्हाला महत्व माहिती आहे. Have you recognized the value of things that are related to God? तुम्ही कधी त्याचा अनुभव घेतलेला आहे की जे देवाचं आध्यात्मिक ज्ञान देवाकडून येते त्याची तुम्ही कधी कदर केली आहे? These Gentiles, they are near the temple, हे जे काय परदेशी होते ते मंदिराच्या अवतीभोवती होते, but they are in the courtyard. परंतु ते मंदिराच्या They पटांगणामध्ये are outside. मंदिराचे ते बाहेर होते. They can come inside actually. ते आतमध्ये येऊ शकत होते. John was told, measure the temple, the altar, and all who are worshipping inside. योहानाला सांगितलं होतं की मंदिर आणि जे वेदी आणि मंदिराच्या आतमध्ये जे आराधना करतात त्यांची तू मोजमाप कर. Don't measure this courtyard outside. परंतु जे अंगण आहे मंदिराच्या बाहेरचं त्याची They तू will मोजमाप they करू will नको. trample. That means they'll step on these holy things.
कारण ते लोक काय करणार आहे की ह्या पवित्र गोष्टीवरती ते पाय त्या ठिकाणी देणार आहेत त्याला ते because सोडून- they don't know the value of spiritual things. कारण त्या लोकांना आध्यात्मिक गोष्टीची त्यांना कदर नाही. They don't understand what is sacred and what is common. त्यांना त्या गोष्टीची माहित नाही की पवित्र काय आहे आणि साध्या गोष्टी काय त्यांना माहिती नाही. Tonight, I want to thank God for each one of us present here. आज मी परमेश्वराचे धन्यवाद करतो सायंकाळच्या वेळी की तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आहे. Through the Holy Spirit, we have understood the value of holy things. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला त्या पवित्र गोष्टीची आपल्याला माहिती कळाली. We, by the grace of God, we know what is common and what is sacred. देवाच्या कृपेने आपल्याला सर्व गोष्टीची माहिती झालेली आहे की जे साधं आहे आणि जे पवित्र आहे या सर्व गोष्टीची आपल्याला देवाने माहिती करून दिली. The Holy Spirit has helped us understand what is holy and what is unholy. पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला याचा देखील माहिती होते की पवित्र काय आहे आणि अपवित्र काय आहे. The Gentiles, they don't know the difference. जे परराष्ट्रीय होते त्यांना त्याच्याविषयी माहिती नाही. Today, by the grace of God, you and I know the value, know the difference between what is clean and what is unclean. आज देवाच्या कृपेने तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की जे शुद्ध काय आहे आणि अशुद्ध काय आहे या सर्व गोष्टीची आपल्याला माहिती मिळालेली. There are people who don't know the value. काही लोक आहेत त्यांना त्या गोष्टीची माहिती नाही. Sometimes those who believe in God also don't realize the difference between holy and unholy. जे जे लोक ज्यांचा विश्वास आहे देवावरती परंतु त्यांना देखील काही वेळेला त्यांना पवित्र काय आहे आणि अपवित्र काय आहे ह्या देखील त्यांना गोष्टी माहिती. There were two priests. त्या ठिकाणी दोन याजक होते. They were the sons of the high priest. ते जे त्यांचं मोठं जे याजक होतं त्यांचे पुत्र होते ते. They went to burn incense inside the sanctuary, त्या विधीच्या जवळ ते धुपटलं जाळण्यासाठी ते गेलेले but they were drunk परंतु ते दारू पिलेले होते. because they died inside the sanctuary त्या विधीच्या जवळ ते जेव्हा ते गेलेले त्या ठिकाणीच ते मरण पावलेले होते. because they thought they don't know the difference between what is outside and what is inside. कारण त्यांना माहिती नव्हतं की बाहेर काय आहे आणि आतमध्ये काय आहे याचा त्यांना फरक माहिती नव्हता त्यांना. God has put some boundaries for you and for me. देवाने देखील तुमच्या माझ्यासाठी काहीतरी असे कुंपण घातलेले. Those boundaries we must keep. जे कुंपण आपल्याला घातले ते कुंपण आपण पाळलं पाहिजे. Yes, friends, these boundaries are very, very important for us. प्रियांनो हे जे कुंपण आहे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. Those who are inside the sanctuary, measure them. जे मंदिरामध्ये आहेत, त्यांची मोजमाप करण्यात आली. Those who are outside, no need to measure them. जे मंदिराच्या बाहेर आहेत त्यांची मोजमाप करण्याची Those who गरज are नाही. inside, God is counting. जे आतमध्ये आहेत, देव त्यांची काय करत आहे God is protecting them. देव त्यांची काळजी घेत आहे. God is judging them. देव त्यांचे न्याय करत आहे. Really, you and I are safe and secure when we are in the house of God. आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण देवाच्या ज्यावेळेस मंदिरामध्ये त्या ठिकाणी आपण सर्व Tonight. सुरक्षित आहोत. God is looking from his throne आज सायंकाळी देव त्याच्या सिंहासनापासून and you आपल्याला are पाहतो. found inside. आणि त्यांनी पाहिलेले आहे की आपण सर्वजण आतमध्ये आहेत. You and I are found studying the word of God. आज त्यांनी पाहिलेलं आहे की आपण सर्वजण देवाचं वचन वाचत आहे. If you and I can see God, जर तुम्ही आणि मी जर देवाला पाहिलं तर there is a smile on his face because of you and because of me. तर आपण बघतो की त्याच्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे कारण तुमच्या आणि माझ्यासाठी किंवा But when God sees the Gentiles, they are outside. ज्यावेळेस देव परराष्ट्रीयांना बघतो जे बाहेर आहे John was told, don't count them. देवाला सांगितलं होतं की त्यांची मोजमाप करू नको. Leave it to them. त्यांच्यावरती त्यांना सोडून दे. And verse 3 says, I will give power unto my two witnesses, and they shall prophesy 1,260 days, clothed in sackcloth. तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेले प्रगतीकर 11 माझे दोन साक्षी ह्यास मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. So here we see, God says he has two witnesses. या ठिकाणी आपण बघतो की देवाकडे दोन साक्षीदार आहेत. And my two witnesses, they will prophesy. आणि माझे दोन जे साक्षीदार आहेत ते काय करणार संदेश देणार. Even though the conditions are not favorable,
they will still prophesy. जरी त्या ठिकाणची परिस्थिती व्यवस्थित नसेल तरी ते त्या ठिकाणी देवाची अ, भविष्य त्या ठिकाणी सांगत Because राहणार. these two witnesses belong to me. कारण हे दोन साक्षीदार आहेत ते माझे. Are you a witness for God? तुम्ही त्या देवासाठी साक्षीदार आहात का? Tonight, I know by the grace of God, you and I, whether the conditions are favorable or not, we worship God. आज या सायंकाळच्या वेळी देवाच्या कृपेने तुम्ही आणि मी, जरी परिस्थिती बाहेरची व्यवस्थित आहे तर आपल्याला माहित नाही, पण तुम्ही आणि मी देवाच्या सुरक्षितेमध्ये आहे. These two witnesses can say conditions are not favorable, so let's not witness for God. हे दोन साक्षीदार म्हणतील की परिस्थिती व्यवस्थित नाही तर त्याच्यासाठी तुम्ही देवाची साक्षी होऊ नका. I really praise God that even though conditions are not favorable, these two witnesses are still, they're wearing sackcloth and still prophesying. परमेश्वराचे मी धन्यवाद करतो की परिस्थिती चांगली नसताना देखील हे जे दोन साक्षीदार होते त्यांनी काय केलेले, ते गोंताट तरट घेतलेले आणि देवाची साक्षी देत The आहेत. Bible tells us that we must rejoice always. पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की आपण प्रत्येक वेळेस आनंद केला पाहिजे. Whether we have reasons to praise God or not, आपल्याकडे देवाचे धन्यवाद करण्याची वेळ असो किंवा नसो, we must praise God. आपण देवाचे धन्यवाद केले पाहिजे. Whether we feel like praying or not, आपल्याला प्रार्थना करण्याची असो किंवा नसो, we must pray to God. आपण परमेश्वराकडे प्रार्थना केली Do पाहिजे. you know what is the best time to pray? तुम्हाला माहिती आहे का की प्रार्थना करण्याची सर्वात The वेळ best कोणती? time to pray is when you don't feel like praying. सगळ्यात चांगली महत्वाची प्रार्थना करण्याची वेळ म्हणजे जी असते की ज्यावेळेस आपल्याला वाटतं की प्रार्थना नको करायला, Something happened in your life. काहीतरी तुमच्या जीवनामध्ये घडलेलं, You are irritated. तुम्हाला काहीतरी वेगळं वाटत राहील, You are upset about something. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये चिंतित पडलेले, You don't feel like praying. तुम्हाला वाटतं की प्रार्थनाच नको But you करायला, know, that is the best time to pray. आणि तीच खरी प्रार्थनेची वेळ असते. It is not about praying short or long prayer. ते असं नाही की त्या ठिकाणी आपण मोठी प्रार्थना केली पाहिजे किंवा छोटी प्रार्थना केली पाहिजे. In that mood of irritation, त्या जे काही तुमच्या मनामध्ये जे काही खोलमट गोष्टी in that असतात, anger, तुमच्या रागपानामध्ये when I close my eyes, when I pray to God, ज्यावेळेस मी माझे डोळे बंद करतो आणि प्रार्थना करतो, something, a miracle takes place. काहीतरी त्या ठिकाणी आश्चर्य घटना घडत असते. Really, my brothers and sisters, होय माझ्या प्रियांनो, in that situation when we pray, अशा परिस्थितीत ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, the Holy Spirit will slowly take away that anger. ते पवित्र आत्मा आपल्या मनामधला जे काही राग आहे तो हळूहळू काढून टाकतो. The Holy Spirit will give us a change of heart. ते पवित्र आत्मा आपल्या शरीरामध्ये, आपल्या हृदयामध्ये Those उत्पन्न whom करतो. we cannot love, we will soon begin to love. ज्या लोकांवरती आपण प्रेम करत नाही त्यांच्यावरती आपण प्रेम करायला लागणार, Because prayer doesn't change God. कारण प्रार्थना देवाला बदलत नाही, Prayer changes us. कारण प्रार्थना आपल्याला बदलत असते. Prayer doesn't bring God down. प्रार्थना देवाला खाली आणत नाही, Prayer takes us above to God. प्रार्थना आपल्याला देवाकडे वर घेऊन जात असते. Really, really, because of God, you and I are secure. होय, देवाच्या मुळेच आज तुम्ही आणि आम्ही सुरक्षेमध्ये आहे. Who are these two witnesses in Revelation chapter 11? आता 11व्या प्रगटीकरणामध्ये हे दोन साक्षीदार कोण आहे? They are wearing sackcloth त्यांनी काय केलेले, तरट नेसलेले आहेत and they are prophesying for 1260 days. आणि ते 1260 वर्ष दिवस त्या ठिकाणी ते देवाचे This is a सुवार्ता time करतात. prophecy, हे वेळेची which, सुवार्ता which means not 1260 days, but it's actually 1260 years. हे 1260 दिवस नसून 1260 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी संदेश दिलेला आहे. Do you know of any person or any two people who lived 1260 years? तुम्हाला कोणी माहिती आहे का मनुष्य की तो 1260 वर्ष जगलेला आहे? People who lived before the flood, they were living 900 years, or the maximum was 969 years. ज्यावेळेस आपण बघतो की प्रलय आलेला होता, त्याच्या आधी आपण बघतो की लोक 960 969 वर्ष जगलेली आहेत. That was in Genesis. ते आपण उत्पत्तीमध्ये आपण But पाहतो, this is in Revelation. परंतु ते प्रगटीकरणामध्ये आपण पाहतो. This belongs to the New Testament times. हे नवीन कराराच्या काळामधली गोष्टी आहेत. Nobody lived
more than 120 or 150 years in the New Testament. नवीन करारामध्ये आपण बघतो की 120-130 वर्षाच्या पुढे कुणी देखील So जगलेलं नाही. even if we count two people's number of years, it will not come to 1,200. जरी आपण दोन लोकांनी एकत्र केलं तरी त्या दोघांची जरी आपण बेरीज केलं तर 1260 वर्ष त्या ठिकाणी होणार नाही. Revelation has symbols. प्रगतीकरणामध्ये आपल्याला काहीतरी चिन्ह दिलेले आहे. Let us go to verse 6 6व्या वचनाकडे आपण चालणार आहे. or in verse 5. If any man will hurt them, fire will proceed out of their mouth. 5व्या वचनामध्ये म्हटलेले की त्यास कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैरास खाऊन टाकतो. Yes, there was one man. When King Ahab sent some soldiers to bring Elijah to the king, आपल्याला एक घटना माहिती आहे की ज्यावेळेस अहाबने लोकांना पाठवलेले की इलाजाला घेऊन तुम्ही या म्हणून, and Elijah, he asked God to send fire and destroy that captain and his 50 soldiers. आणि इलाजाने त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की तू स्वर्गातून अग्नी पाठव आणि जे काही त्या ठिकाणी लोक आलेले आहेत, त्यांचं सर्वांना तू भस्म कर. We also see in verse 6, these have power to shut heaven that it rain not in the days of their prophecy. 6व्या वचनामध्ये देखील म्हटलेले आहे की त्यांचा संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयास त्यास अधिकार दिलेला. Who was that prophet who said it will not rain and it did not rain for few years? तो कोण संदेष्ट होता की त्यांनी सांगितलेले की काही दिवसासाठी त्या ठिकाणी पाऊस पडेल, काही दिवसासाठी पाऊस पडणार नाही? Elijah. इलाइजा. And let's see in verse 6, and have power over the waters to turn them to blood and to smite the earth with all plagues as often as they will. 6व्या वचनामध्ये आपण पुढे पाहणार आहे की पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. Who turned water into blood? पाण्याचं रक्तामध्ये कुणी बदल केलेला आहे? Moses. मोशे. And so, if we say these two witnesses are Moses and Elijah, जर आपण जर म्हटलं की इलाइजा आणि मोशे हे दोघं साक्षीदार होते, can we put their age or the time, their lifespan together? जर आपण त्यांचे दोघांचे देखील जे हे होतं वय होतं त्यांना एकत्र केलं तर Moses lived 120 years. मोशे 120 वर्षी जगलेला आहे. What about Elijah? इलाइजा किती होते? He was taken, we don't know how many years he lived. तो किती वर्ष जगला आपल्याला माहित नाही, पण त्याला घेऊन घेण्यात आलेलं. So, both of their age cannot be 1,260 years. जर आपण पाहिलं त्या दोघांचं देखील आपण जर वय पाहिलं तर 1260 वर्ष. Some people say maybe those two witnesses were those two spies who went and who brought good report from Canaan. काही लोक म्हणतात की त्या ठिकाणी जे दोन खेर गेले होते खानान देशामध्ये की त्यांनी जाऊन त्या ठिकाणचे सगळा समाचार घेऊन यायचा. Who were those two spies who brought good report? कोण होते ते दोन की ज्यांनी ते चांगली त्यातून समाचार आणलेला होता कनानमधून? Caleb and Joshua. कालेब आणि योशुआ. But did they live together for 1,260 years? त्या दोघांना देखील आपण एकत्र केले तर 1260 वर्ष त्यांचे होतात का? नाही. Okay. And if we go down to verse 7, when they shall have finished their testimony, the beast that ascendeth out of the bottomless pit shall make war against them and overcome them and kill them. 7व्या वचनात आपण बघतो की त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्या बरोबर लढाई करेल आणि त्या जिंकून जीवे मारेल. It cannot be Moses and Elijah. त्या ठिकाणी आपण मोशे देखील नसणारे आणि इलाइजा देखील नसणारे. Elijah he did not even die. Moses died a natural death. आपण बघतो की इलाइला मरण देखील आलं नाही, परंतु मोशेला देखील त्या ठिकाणी मरण आलं. Let us look at verse 8. 8व्या वचनात आपण पाहतो And their dead bodies shall lie in the street of the great city, which is spiritually called Sodom and Egypt, where also our Lord was crucified. 8व्या वचनामध्ये म्हटलेले आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांचा प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. So their dead bodies were not lying down. त्यांची जे
प्रेत होती त्या ठिकाणी पडलेली नव्हती ती. But here in verse 8, we have a clue परंतु 8व्या वचनामध्ये आपल्याला काहीतरी त्याची गोष्ट कळते. where it says, Sodom and Egypt, where also our Lord was crucified. या ठिकाणी म्हटलं की सदोम आणि मिसर हे देखील कोणतं आहे, ज्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आले. Was Jesus crucified in Sodom and Egypt? येशू ख्रिस्ताला सदोम आणि इजिप्त मध्ये वधस्तंभावर दिलं होतं का? So we see this is symbolic. आपण बघतो की हे सगळं आपल्याला एक चिन्ह दाखवलं. Yes, symbolically, Jesus was crucified in Egypt. आपण चिन्हाद्वारे आपण बघतो की येशू ख्रिस्ताला मिसर देशामध्ये त्याला Because- वधस्तंभावर दिलं. When Moses went to Pharaoh, Pharaoh said, Who is the Lord that I should fear him? ज्यावेळेस मोशे फारोकडे गेलेला आहे त्यावेळेस फारो त्याला म्हटलेलं आहे की हा देव कोण आहे की ज्याला मी घाबरू शकतोय. He was, in a way, crucifying Christ. त्यांनी अशा प्रकारे ख्रिस्ताला वधस्तंभावरती मारलेलं. Also, Sodom, because of their immorality, Jesus was symbolically crucified in Sodom and Gomorrah. सदोमाविषयी देखील आपण बघतो की त्यांचे जे वाईट वातावरण जे गोष्टी होत्या त्यांच्या जीवनामधल्या The book of- त्याच्यामुळे ख्रिस्ताला देखील त्या ठिकाणी The मारलं. book of Revelation has so many symbols. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण अनेक So- त्या ठिकाणी चिन्ह पाहत आहे. Now, who are these two witnesses? आता हे दोन साक्षीदार कोण आहेत? A witness is someone who will testify about somebody else. साक्षीदार म्हणजे एक कोणाविषयी तरी चांगली प्रकारची गोष्ट इतरांना सांगत असतो. Let's go to the words of Jesus Christ that will give us the correct answer. आपण प्रभू श्री ख्रिस्ताच्या वचनात जाणार आहे की त्या ठिकाणी आपल्याला त्याचं खूप बरोबर उत्तर मिळेल. Yes, we can go to John chapter 5, verse 39. योहानाचा 5वा अध्याय आणि 39 वचन आपण पाहणार आहे. John 5, verse 39, Jesus says, can someone read for us? 5:39 योहान 5:39. तुम्ही शास्त्रे शोधून पाहता कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. Amen. Jesus is saying, you're searching the scriptures. येशू ख्रिस्त म्हणत आहे तुम्ही काय करताय? वचन शोधत आहात The scriptures, the Bible testify about me. आणि पवित्र शास्त्र माझ्याविषयी साक्ष देतात. This Bible has 66 books. त्या पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तक आहेत. And first 39 books are called Old Testament. पहिले जे 39 पुस्तक आहेत त्याला जुना करार म्हटलेलं आहे And then the next 27 books are called New Testament. आणि जे पुढचे 27 पुस्तक आहेत त्याला नवा करार म्हटलेलं आहे. The Old Testament from Genesis to Malachi, they testify about Jesus. जुन्या करारामध्ये उत्पत्तीपासून मलाकी पर्यंत ते येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत आहेत That Jesus is coming. की येशू ख्रिस्त येत आहे. In symbols and in types, testified about Jesus in the Old Testament. अनेक प्रकारचे चिन्हाद्वारे वेळेनुसार ते प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत But आहेत. when we look at the New Testament, परंतु ज्यावेळेस आपण नवीन कराराकडे पाहतो New Testament also testifies about Jesus, saying the prophecies were fulfilled in the New Testament. नवीन करारामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की नवीन करारामध्ये जे काही भविष्य वचन होते ते सर्व पूर्ण झाले. Really, the two witnesses are the Holy आणि Scriptures, जे दोन साक्षीदार आहेत ते हे म्हणजे पवित्र शास्त्र आहे. the Old Testament and the New Testament. ते जुना करार आणि नवा करार. Really, these two witnesses were in sackcloth. हे जे दोन साक्षीदार होते त्यांनी एक तरट पांघरलेलं होतं. Do you know why they were in sackcloth? त्यांनी तरट कशासाठी पांघरलेलं होतं? Because the Christian church neglected these two witnesses. कारण जे ख्रिस्ती मंडळी होते त्यांनी या दोन जे साक्षी होते त्यांना Especially तिरस्कार केला होता. during those 1260 years when false teachings came into the Christian church. विशेष करून 1260 वर्षामध्ये ज्यावेळेस खोटी शिकवण मंदिरामध्ये आलेली, When this holy Bible was put aside. ज्यावेळेस हे पवित्र शास्त्र एका बाजूला ठेवण्यात आलेलं होतं. Now the Bible says, thy word is a lamp unto my feet. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की तुझे वचन माझ्या पावलात. When we keep the lamp aside, ज्यावेळेस आपण ती दिवा बाजूला ठेवू there will be darkness. त्या ठिकाणी अंधार पडणार आहे. There was darkness in the Christian church. त्या ठिकाणी
ख्रिस्ती मंडळीमध्ये त्या ठिकाणी अंधार पडलेला आहे. When God's word, when these two witnesses were not given importance, ज्यावेळेस या दोन साक्षीदाराला महत्व देण्यात नाही आलं, the pastors and priests were giving importance to traditions. जे पाळक लोक होते, जे याजक लोक होते, त्यांनी जे परंपरा होतं त्याला त्यांनी महत्व दिलं नाही. These two witnesses were like in sackcloth. आणि हे जे दोन साक्षीदार होते त्यांना एका मध्ये असं पांघरून ठेवलेलं होतं. Only few people were following the word of God. काही थोडकेच लोक देवाचे वचन त्या But ठिकाणी, majority of the Christians were following traditions. परंतु बहुसंख्य जे ख्रिस्त लोक होते त्यांनी इतर लोक गोष्टींचे त्यांनी हे केलेले. But then the Bible says, after the 1260 years are over, पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की 1260 वर्ष संपल्यानंतर we see in Revelation chapter 11 verse 7, प्रगटीकरण 11:7 मध्ये म्हटलं आहे, and when they shall have finished their testimony, the beast that ascendeth out of the bottomless pit shall make war against them and shall overcome them and kill them. प्रगटीकरण 11:7 मध्ये म्हटलेले की त्यांनी आपले साक्ष देणं समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्या बरोबर लढाई करेल आणि त्यास जिंकून जीवे मारेल. What is this beast that came up and destroyed the Old Testament and the New Testament, the two witnesses of God? आता हे जे श्वापद होतं, जे अथांग डोहातून वर आलं होतं, त्यांनी जुना करा आणि नवा करा दोन्हीला त्यांनी समाप्त केलं. हे काय आहे? In Revelation, we see symbols. प्रगटीकरणामध्ये आपण प्रत्येक वेळेस चिन्ह पाहत असतो. So this beast is a power. आणि हे जे आपण श्वापद बघतो हे म्हणजे एक राष्ट्र, एक पॉवरफुल A nation एक एक राष्ट्र म्हटलेले त्या ठिकाणी, that rose against the Bible. जो पवित्र शास्त्राच्या विरुद्ध ते उभा राहिला. The timing is also correct. त्या ठिकाणी वेळ देखील बरोबर दिलेली. As the 1260 years were coming to an end, ज्यावेळेस 1260 वर्ष पूर्णत्वात यायला लागलं होतं, this beast will rise up. हे जे श्वापद आहे त्या ठिकाणी वरती येणार आहे. The 1260 years were coming to an end in 1798. 1260 वर्षाचा जो कालावधी येतो ते 1798 मध्ये संपतो. Just 200 years ago. जस्ट 200 वर्षापूर्वी At that time, one nation rose up like a beast against the word of God. त्या काळामध्ये एक राष्ट्र त्या ठिकाणी उभा राहिलेले आणि देवाच्या बाजूने त्यांनी सुरुवात केली. Which nation was that? कोणतं राष्ट्र होतं ते? That showed anger against God's word. त्यांनी देवाच्या वचनाविरुद्ध त्यांनी राग केलेले, त्यांनी Killed the two witnesses जे दोन साक्षीदार होते त्यांना मारलेले त्यांनी, and did not allow the bodies of the witnesses to be even buried. आणि त्यांनी जे त्याचे देह मृतदेह पडले होते त्यांना त्यांनी गाडण्याची देखील त्यांनी दिलेली नाही, मुभा दिलेली नाही. And when those dead bodies were lying there, ज्यावेळेस त्यांची ते मृत त्या ठिकाणी पडलेले होते, the people were rejoicing. लोक आनंद करत होते त्या ठिकाणी. For 3.5 days, the dead bodies were on the streets. 3.5 दिवस त्यांचे जे मृतदेह होते त्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले होते. The people celebrated. लोक आनंद करत होते. Which nation was that? कोणतं राष्ट्र होतं ते? It is not hard to find for us. त्या शोधण्यासाठी आपल्याला अवघड नाही. Sir, that nation was France. ते जे राष्ट्र जे होतं ते फ्रान्स राष्ट्र होतं. But there is a connection to Rome पण त्याचं कनेक्शन रोम संगती देखील, because France is like the eldest daughter of the Roman Catholic Church. कारण फ्रान्स हे रोमन कॅथलिक चर्चची एक थोरली बहीण म्हटलेले. France is a Roman Catholic nation. फ्रान्स हा रोमन कॅथलिक राष्ट्र होतं. In our families, whenever mother or father is sick, आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस आई वडील आजारी असतात, who will be the first one in the family to come? तर कुटुंबामध्ये सर्वात पहिला कोण आहे की जी पुढे येत होती? The first daughter will come. जी पहिली मुलगी आहे, ती पहिली त्या ठिकाणी. Sons will not come. मुलं येणार नाही. Sons will give excuse, sir. मुलं त्या ठिकाणी काहीतरी कारण देतील. But our sons are different. Hallelujah. Daughter will immediately come. आपण बघतो की मुलगी त्यावेळेस सर्वप्रथम त्या ठिकाणी येईल. France always supported the Pope. आणि फ्रान्सने प्रत्येक वेळेस पोपला त्या ठिकाणी If support केलं. anyone spoke against the Pope,
जर कोणी पोपच्या विरुद्ध काही बोलत, if anyone spoke against the Roman Catholic Church, जर कोणी रोमन कॅथलिक चर्चच्या विरुद्ध कोणी काही बोलत, France will go and punish them फ्रान्स त्या ठिकाणी जाणार आणि त्या लोकांना शिक्षा करणार. like the eldest daughter. एक मोठी मुलगी आहे, अशा प्रमाणे Didn't want anyone to say anything against the Roman Catholic Church. त्याची इच्छा होती की रोमन कॅथलिक चर्चच्या विरुद्ध कुणी काही बोलायचं नाही. But very strangely, the same nation that was defending the Roman Catholic Church परंतु आश्चर्याची गोष्ट हीच आहे की जे राष्ट्र रोमन कॅथलिक चर्चला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करत होतं, turned against the Roman Catholic Church. तो रोमन कॅथलिकच्या विरुद्ध त्या ठिकाणी गेला. Do you know why? तुम्हाला माहिती आहे का? The reason is the Roman Catholic Church brought false teachings. त्याचं कारण हेच आहे की रोमन कॅथलिक चर्चने त्या ठिकाणी चुकीची शिकवण आणली. Suppose today, if I am teaching, if I'm giving you false teachings, जर आज मी तुम्हाला कुठल्या चुकीचे शिक्षण दिले you may still respect me, तरी तुम्ही माझा आदर करणार आहे, but not very long. परंतु जास्त दिवस नाही. One day you will come to know एक दिवस तुम्हाला नक्कीच कळणार आहे and you will hate me. आणि तुम्ही माझा तिरस्कार करता. You will hate me for misleading you. तुम्ही माझा तिरस्कार करता कारण तुम्ही आम्हाला चुकीच्या मार्गाने You will नेता. say, why did you mislead us? तुम्ही म्हणताल की तुम्ही मला चुकीच्या मार्गाने का नेलेले. And you will hate me, you will even beat me up. तुम्ही माझा तिरस्कार करता आणि काय वेळेस तुम्ही मला मारहाण देखील करता. But today, why are we like friends and family? परंतु आज तुम्ही आणि मी एक मित्र आणि एक कुटुंब म्हणून कसं काय? Because of Jesus Christ. त्या दिवशी ख्रिस्ताच्या मुळे Truth will always unite us. सत्य आपल्याला प्रत्येक वेळेस एकत्र करणार आहे. Truth will unite us. सत्य आपल्याला प्रत्येक वेळेस एकत्र But करणार आहे. falsehood cannot unite. परंतु चुकीच्या गोष्टी तुम्हाला कधी एकत्र There may be unity for a little while, त्या ठिकाणी काही काळासाठी त्या ठिकाणी एकत्रितपणा येईल. but that friendship is not for very long. परंतु जे मित्रपण आहे त्याला जास्त दिवस राहणार नाही. Sometimes we see two people to trouble someone, they may become friends. Two enemies can become friends. काही काही वेळेस आपण बघतो की एखाद्याला जर त्रास द्यायचा असेल तर दोन शत्रू देखील एकमेकांना एकत्र येतील आणि त्यात तुम्हाला त्रास देतील. In one office, to trouble one colleague, two of them may become friends. एखाद्या ऑफिसमध्ये जर कोणाला जर त्रास द्यायचा असेल तर दोन ज्यांचा एकमेकांशी कधी I want to ask you, how long will that friendship last? तुम्हाला विचारायचं आहे की त्यांची ती मैत्री किती दिवस राहणार आहे? Not very long. जास्त वेळ राहणार नाही. We know this in our lives. आपल्याला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत. To crucify our Lord Jesus Christ, two people became friends. प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यासाठी दोन जण मित्र त्या ठिकाणी झालेले. You remember their names? तुम्हाला त्यांचे नाव माहिती आहेत का? Pilate and Herod were actually enemies. आपल्याला माहिती आहे प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर टाकण्यासाठी दोघं जण एकत्र आले. एक पायलेट आणि दुसरा हेरोद, जे एकमेकांचे शत्रू होते. But when they crucified Christ, they became friends. ज्यावेळेस त्यांनी प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावरती गेलेले, How long एकमेकांचे मित्र did their friendship last? त्यांची मित्रता किती दिवस राहिलेली? Not very long. जास्त दिवस राहिलेली. You remember Pharisees and Sadducees? परुषी आणि सदुकी ते तुम्हाला माहिती आहे. To crucify our Lord Jesus Christ. प्रभू श्री ख्रिस्ताला देखील वधस्तंभावरती These टाकण्यासाठी two groups are enemies to each other. हे देखील जे दोन गट होते ते देखील एकमेकांचे ते शत्रू होते. The Pharisees believe in resurrection. जे परुषी होते त्यांनी पुनरुत्थानावर, The Sadducees don't believe in resurrection. परंतु जे सदुकी होते त्यांचं पुनरुत्थानावर विश्वास, Every time they'll fight. त्यांचे एकमेकांमध्ये सारखे भांडण असायचे. But to crucify our Lord Jesus Christ, परंतु प्रभू श्री ख्रिस्ताला वधस्तंभावर टाकण्यासाठी they both became one. दोघं जण एकत्र आलेले. But their friendship did not last very परंतु long. त्यांचे जे मित्रता शेवट पण राहिलेले. Yes, friends, truth will unite us. होय प्रियांनो, जे सत्य आहे ते एकत्र सदैव राहते. Falsehood cannot unite. परंतु जे चुकीचं आहे ते कधी एकत्र येऊ शकत That's what happened between Rome and France. नाही. ह्याच गोष्टी आपण बघतो की रोममध्ये आणि फ्रान्समध्ये झालेल्या. When we become enemies, we will be really enemies. ज्यावेळेस आपण शत्रू बनतो त्यावेळेस आपण खरेच शत्रू होतो. And so France turned against not only Roman Catholic Church, आणि मग फ्रान्सने रोमन कॅथलिक चर्चच्या विरुद्धच गेले नाही, turned against God also.
ते देवाच्या विरोधी देखील त्या ठिकाणी गेलेले. Today, I may preach the truth to you. आज मी तुम्हाला जे सत्य आहे ते तुम्हाला मी शिकवतो. But if I don't live the truth, परंतु जर मी तसे सत्यावरती जर चाललो नाही तर some of you will not only hate me, काही लोक तुमच्याकडे मलाच द्वेष देणार नाही, but you will also hate God. तुम्ही देवाला देखील त्या ठिकाणी द्वेष देणार आहे. Many young people don't want to come to church because of some pastors or some elders. काही काही तरुण लेकर आहेत त्यांना चर्चमध्ये येऊशी वाटत नाही. कशासाठी? तर पास्टर लोकांसाठी They- किंवा एल्डर लोकांना They hate God. ते देवाचा तिरस्कार करतात. God wants us to be faithful. देवाची इच्छा आहे की आपण प्रामाणिक राहावं. That's what happened in France. हीच गोष्ट फ्रान्समध्ये झाली. What did they do? त्यांनी काय केलं? They destroyed they killed these two witnesses. त्यांनी हे जे दोन साक्षीदार होते त्यांना त्या ठिकाणी नष्ट केलं. They brought the Bibles त्यांनी सर्व बायबल एकत्र केलेले. in the capital city of France, जी त्यांची राजधानी होती फ्रान्सची त्या ठिकाणी in Paris, पॅरिसमध्ये त्यांनी आणलेली. and they burned them. ते सर्व पवित्र शास्त्र त्या They ठिकाणी brought the song books and musical instruments and burned them in the center of Paris. त्यांनी जे काय गायनाची पुस्तकं होते, जे काय वाद्य होते, त्यांनी त्या पॅरिसच्या मध्यभागी आणले, त्या ठिकाणी ते जाळून टाकले. And they turned the churches into dancing halls. आणि जे देवाचे मंदिर होते त्या ठिकाणी त्यांनी नाट्यगृह त्या ठिकाणी तयार केले. And they killed 5,000 priests. आणि त्यांनी त्यावेळेस 5,000 जे देवाचे सेवक होते, याजक होते, त्यांना मारले. 40,000 priests in France, Roman Catholic priests, they escaped and went to Spain and to England. रोमन कॅथलिकचे जे 40,000 जे याजक होते ते त्या ठिकाणी पळून गेलेले. कोणी स्पेनला गेले, कोणी इस्रायलला गेले. Another 20,000 priests in France, Roman Catholic priests, they said, we resign, we are not priests anymore. 20,000 जे त्या ठिकाणचे जे याजक होते त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं रिझाईन केलेलं त्यांनी त्या ठिकाणी. Can you see the hatred against the Bible, against the church? त्यांनी आपण या ठिकाणी तेच बघतो की पवित्र शास्त्राविरुद्ध देवाच्या All this मंदिरात जे happened तिरस्कार in होता. France. या सगळ्या गोष्टी फ्रान्समध्ये घडलेल्या आहेत. You will understand now if you think about Olympics. तुम्हाला आता व्यवस्थित कळेल की आता जे काय ऑलिम्पिक त्या ठिकाणी झालेले आहे, Recent Olympics, what did they do? जे काय आता ऑलिम्पिक त्या ठिकाणी झालं, काय झालं तुम्हाला Do you माहिती see that? Do you see that attitude against Christianity? त्यांनी त्यांचे ते स्वभाव दाखवलेले आहे ख्रिस्ताच्या विरुद्ध कशा प्रकारे. What Revelation chapter 11 talks about was what happened in the 1790s. प्रगतीकरण 11 मध्ये आपल्याला जे सांगत राहिले त्या गोष्टी 17 What else did they 1798 do? मध्ये झालेले. They changed the calendar. त्यांनी काय केलेलं त्या ठिकाणी जे कॅलेंडर होतं त्याच्यामध्ये बदल करून आणले. Now we have 7 days in 1 week. आपण बघतो की आठवड्यामध्ये 7 दिवस आहे. They said, no, let's have 10 days in 1 week. आणि त्यांनी त्यावेळेस आठवड्याचं 10 दिवसाचं त्यांनी केलेलं आहे. And so 10 days in 1 week. 10 दिवस एका आठवड्यामध्ये. And every 10th day will be day of celebration. आणि 10व्या दिवशी एक मजेचा दिवस त्यांनी असं ठरवलेलं आहे. It is not only turning against the Bible, turning against God. ते फक्त पवित्र शास्त्राच्या विरुद्ध जात नाही, देवाच्या विरोधी देखील त्या गोष्टी केलेल्या आहेत. Who put 7 days in 1 week? एका आठवड्यामध्ये 7 दिवस कुणी टाकलेले? Only God. फक्त देवानीच त्या ठिकाणी. For 1 day, we have the calculation. 24 hours, like one rotation is 1 day. आपण बघतो की एक दिवसामध्ये एक 24 तास असतात की एक पूर्ण फिरून आलं की एक दिवस त्या ठिकाणी. Yes, the earth rotates, so it's 1 day. त्यावेळेस पृथ्वी फिरती त्यावेळेस आपल्याला कळते की हा एक दिवस झाला. For 1 month, we have about the moon. एक महिन्याविषयी आपण बघतो की त्या ठिकाणी आपल्याला चंद्र दिलेले. There is some basis in the nature. त्याच निसर्गामध्ये काहीतरी गोष्टी अशा ठरल्या. And when the earth rotates and then goes around the sun, 1 round is 1 year. ज्यावेळेस पृथ्वी सूर्याच्या भोवती पूर्णपणे फिरते त्यावेळेस ते पूर्ण ज्यावेळेस होतं त्याला 1 वर्ष होतं. For all this, we have natural reasons. या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी नैसर्गिक गोष्टी But आहेत. for week, there is no natural reason. परंतु आठवड्यासाठी त्या ठिकाणी कुठली नैसर्गिक गोष्ट The नाही. Creator has put it in us. कारण उत्पन्नकर्त्याने ती गोष्ट आपल्यामध्ये टाकली. Every 7th day. प्रत्येक 7व्या दिवशी Brother said, 10 days. आणि ते 10 दिवस त्या ठिकाणी केले.
10th day will be celebration. 10वा दिवस त्यांचा आनंदाचा दिवस होता. And on the first 10th day, आणि पहिल्या 10व्या दिवशी they brought one donkey. त्यांनी त्या ठिकाणी गाढव आणलेले. They tied a Bible to its tail. त्यांनी पवित्र शास्त्राला त्याच्या शिट्टीला बांधले. They brought one prostitute, त्यांनी एक व्याभिचारी स्त्री आणलेली. not dressed properly. तिचे कपडे व्यवस्थित नाही तिच्या अंगावर. They put her on the donkey तिला गाढवावरती बसवलेले and took her in procession through the streets of Paris. आणि तिला एका मिरवणुकीमधून त्या पॅरिसची जी काही रस्ता होता त्याच्यामधून तिला She फिरवलं represents our goddess. आणि त्यांनी तिला देव म्हणून मानलेलं. There is no God, तिथे देवच नाही, no Jesus. येशू ख्रिस्त नाही. We don't be afraid, we need not be afraid of any God. आम्हाला कोणती देवाची भीती बाळगण्याची गरज नाही. This is our God. हीच आमची देव आहे. Took that in procession. आणि तिने तिला एका मिरवणुकीमधून तिला नेलं. Really, friends, during that time, no Bible, प्रियाने त्याच वेळेस कुठल्याही प्रकारचं बायबल नव्हतं. no 10 Commandments. 10 आज्ञा नव्हत्या. Do you know what happened those 3.5 years? तुम्हाला माहिती आहे का ते 3.5 वर्षामध्ये काय घडलेले? So many robberies in France, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी लूटमार चालू झाले. so many murders, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मारण्यात आले लोक. so much adultery. वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडायला लागल्या. Society became loose. आणि जे काही लोकांचे व्यवहार होते ते एकदम कमी पडलेले. Not only men and women feared for their lives, नुसते मनुष्य आणि स्त्रिया त्या ठिकाणी आपल्या स्वतःचे men जीवन also feared for their lives. Men also, sir. माणसं देखील त्या गोष्टीसाठी घाबरलेले. Because there is no law and order, कारण त्यावेळेस कुठल्या प्रकारचा कायदा कानून त्या ठिकाणी no Bible, no commandments. पवित्र शास्त्र नाही, आज्ञा नाही. You know what they did? तुम्हाला माहिती आहे का त्यांनी काय केलं? After 3.5 years, 3.5 वर्षानंतर the France government realized we cannot run like this. फ्रान्सचे जे सरकार होते त्यांना कळालं नाही We- आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला We आपलं must राज्य bring पुन्हा- back the Bible. आपण पवित्र शास्त्राला पुन्हा एक We वार must पाहिजे. bring back the 10 Commandments. आपण दहातले पुन्हा एक वार आणल्या पाहिजे. If we live like this, our society will come to an end. जर आपण अशाच पद्धतीने जर राहिलं तर आपली जी काही सोसायटी ते संपून जाईल. They brought the Bible back. त्यांनी पुन्हा एक पवित्र I शास्त्र want us to see this as we close. मला ते ठिकाणी सांगायचं. Revelation chapter 11. Chapter 11, verse 12. प्रगटीकरण 11:12 मध्ये Let's go to verse 11. And after 3 days and a half, the Spirit of life from God entered into them, and they stood upon their feet, and great fear fell upon them which saw them. 11 वचनात 11 वचन म्हटलेले, पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा जेव्हापासून येईल त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. Do you see the symbolism? तुम्ही बघता का या ठिकाणी कशा प्रकारचे चिन्ह The आहे? Spirit of God came and they got up. देवाचा आत्मा आलेले आणि जे ते प्रीत पडले होते ते उठलेले त्या ठिकाणी. This is referring to the restoration of the Bible back into France. ते आपल्याला हे दाखवतं की पवित्र शास्त्राची पुन्हा एका पुनरागमन त्या ठिकाणी झाली. And the people who saw, ज्या लोकांनी ते पाहिले they saw these two witnesses get up, and now they heard a voice. लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेले की जे 2 साक्षीदार आहेत त्या ठिकाणी ते उठलेले आहेत आणि त्यांनी एक आवाज ऐकलेला आहे. A great fear fell upon them. एक मोठे भयाची अशी किती All who watched, they were afraid of what is happening. ज्या लोकांनी ते पाहिलं होतं ते घाबरून गेलेले. Verse 12 says, 12 वचनात म्हटलेले, And they heard a great voice from heaven saying to them, Come up here. And they ascended up to heaven in a cloud, and their enemies beheld them. 12 वचनात म्हटलेले, तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपला बरोबर बोलताना ऐकली. तो म्हणाले, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्याच्या वैरांच्या देखत स्वर्गात वर गेले. Wow, these two witnesses, they got up हे जे 2 साक्षीदार होते ते त्या ठिकाणी उठलेले and they heard a voice saying, Come up here. आणि त्यांनी ते शब्द ऐकलेले आहे की वर या. Now these two witnesses are ascending towards heaven. आणि हे जे 2 साक्षीदार आहेत ते स्वर्गाकडे वर चाललेले. What is the meaning of this one? त्याचा अर्थ काय? The two witnesses, they got up and they're now going towards heaven. हे 2 साक्षीदार आहेत ते उठलेले आहेत आणि असं स्वर्गाकडे चाललेले. This is a beautiful picture. एक सुंदर रीतीने असं चित्र त्या ठिकाणी काढलेलं. Bible is restored now. पवित्र शास्त्राची पुन्हा एका पुनरागमन Not just restored in France, फक्त फ्रान्समध्ये झालेलेच नाहीये, but just 6 years after that terrible
tragedy in France. 6 वर्षाच्या नंतर जे फ्रान्समध्ये जी गोष्ट घडल्या होती त्याच्यानंतर 6 वर्षानंतर There was a pastor by the name Joseph Hughes. त्या ठिकाणी एक पास्टर होता, त्याचं नाव पास्टर जोसेफ ह्यूज होतं. He felt impressed. We must distribute Bibles to everyone. त्याला आनंद वाटलेला आहे की त्यांनी म्हटलेलं आहे की आपण बायबल सर्व लोकांमध्ये आपण वाटूया. In 1804, he started British Bible Society 1804 मध्ये आपण बघतो की त्यांनी ब्रिटिश बायबल सोसायटीची स्थापना केली. to distribute Bibles to everyone. सगळ्या लोकांना बायबलची वाटणी व्हायला पाहिजे. We praise God. Bibles are now being printed and given to everyone freely. देवाचा आपण धन्यवाद करू की बायबल लोकांना फुकट रीतीने त्या ठिकाणी वाटण्यात आलेली आहे. Do you see the picture of those children rushing out of the classroom when the recess bell is given? आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की लेकरांकडे आपण बघतो की ज्यावेळेस ती रिसेसची बेल वाजते त्यावेळेस मुलं कशा आनंदाने बाहेर पडत असतात. When the sun is very hot, ज्यावेळेस सूर्य एकदम तळपलेला असतो, the ground becomes dry. जे जमीन आहे ती एकदम कोरडी झालेली असते. But just one rain, फक्त एक घंटेची वाट पाहत असतात. then what happens? आणि मग काय होतं We will see grass coming up. आपण बघतो की एका पावसामुळे त्या ठिकाणी आपण बघतो की त्या ठिकाणी Just गवत- one rain will make everything green. एका पावसामुळे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हिरव्या That's होतात. exactly what happened. तेच गोष्ट या ठिकाणी घडली. In 1816, American Bible Society was formed. 1816 मध्ये अमेरिकन बायबल सोसायटीची त्या ठिकाणी स्थापना झाली. They were putting Bibles in hotel rooms, distributing in schools, everywhere. त्यांनी बायबल हॉटेलमध्ये ठेवलेले, शाळेमध्ये ठेवलेले, लोकांना त्यांनी वाटायला सुरुवात केली. The people in France thought they can kill these two witnesses. फ्रान्सच्या लोकांना वाटलं होतं की या 2 साक्षीदारांना ते मारू शकते. Those people who burned the Bibles, they died. ज्या लोकांनी या पवित्र शास्त्राला जाळलेले ते सर्व लोक मरण पावले. But the word of God lives on. परंतु देवाचं Hallelujah. वचन शेवटपर्यंत आहे. Really, my brothers and sisters, होय प्रिय, the word of God has power. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य. Not only Bible societies, फक्त बायबल सोसायटीच नाही. just immediately after that French Revolution, ज्यावेळेस ते फ्रेंच क्रांतिकारकी झाली होती त्याच्यानंतर now God inspired people. देवानी लोकांना उत्तेजन दिलं. In England, there was a young man named Henry Martin. इंग्लंडमध्ये एक तरुण मुलगा होता हेनरी मार्टिन म्हणून. He was only 25 years old. तो फक्त 25 वर्षाचा होता. He studied very well. He is a Cambridge graduate. त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं होतं केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून त्यांनी He शिक्षण felt घेतलं. inspired. I must go as a missionary. आणि त्याच्या मनामध्ये आलं की मी एक मिशनरी म्हणून मी आता बाहेर पडावं. I must take the Bible. त्यांनी बायबल घेतलेलं हातामध्ये. He left England. He came to India as a missionary. त्यांनी इंग्लंडला सोडलेले आणि भारतामध्ये ते मिशनरी I म्हणून must गेले आहे. preach the Bible among the Muslims in India. मी बायबलची मुस्लिम लोकांमध्ये जाऊन स्वार्थ सांगला. His name was Henry Martin. त्याचं नाव होतं हेनरी मार्टिन. And we find Robert Moffat. आपण बघतो की रॉबर्ट मोफट म्हणून देखील He said, I must go to Africa त्यांनी मी निश्चय केला की मी आता आफ्रिकामध्ये जाईन to preach the Bible. देवाचं वचन सांगण्यासाठी. He took his family त्यांनी त्याचं कुटुंब घेतलेले, and he took his son-in-law. त्याचे जे जावई होते त्याला घेतलेले त्यांनी. His son-in-law's name was David Livingstone, त्याचे जे जावई होते त्याचं नाव होते डेव्हिड लिव्हिंगस्टन. who preached about Jesus Christ in Africa. त्यांनी आफ्रिकामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताविषयी त्यांनी He सुरुवात died in Africa as a missionary. केली. आफ्रिकामध्ये मिशनरी म्हणून त्या ठिकाणी Do you मरण see पावले. the two witnesses not only rising up on their feet, आपण बघतो की जे 2 साक्षीदार आहेत ते फक्त पायावरतीच उभा राहिलेले नाही, there it's like they're going to heaven. ते स्वर्गाकडे चाललेले आहेत. The Bible is being spread everywhere. बायबल पवित्र शास्त्र हे सगळीकडे त्या ठिकाणी त्याची Missionaries are going everywhere preaching the word of God. जे मिशनरी लोक आहेत ते सगळीकडे देवाची स्वार्थ घेऊन. Robert Morrison, he went to China as a missionary, रॉबर्ट मॉरिसन चायना या ठिकाणी मिशनरी म्हणून गेलेले. translated the Bible into the Chinese language त्यांनी पवित्र शास्त्राचं चायनीज भाषेमध्ये त्याचं रूपांतर केलं and gave the Bible to them. आणि हे बायबल त्यांना त्यांनी दिलेले. Adoniram Judson, अडोनिराम जॅक्सन he came as a missionary to Burma. ते बर्मामध्ये मिशनरी म्हणून तो आलेला. Do you see what is going on? आपण बघतो की काय चाललेलं आहे. Satan thought he can destroy these two witnesses. सैतानाला वाटलं होतं की 2 साक्षीदारांना तो मारून टाकेल. The more he suppressed, जेवढं त्यांनी जास्त त्याच्यावरती त्रास घेण्याचा the प्रयत्न more wide circulation it became. त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा हे झालेलं आहे. Like children,
Children at recess bell, they're rushing out of the ज्या classroom. प्रकारे लहान लेकरं ज्यावेळेस रिसेसची बेल होती त्यावेळेस वर्गातून ते धावत सुटतात बाहेर. 2 lessons for all of us. आपल्यासाठी आज 2 धडे त्या ठिकाणी. Number 1, एक, God cares for each one of us. देव प्रत्येकाची काळजी घेत असतो. He gave us His word त्यांनी त्याचे शब्द आपल्याला दिलेले to guide us into the truth. व्यवस्थित चांगल्या मार्गाने सत्याच्या मार्गाने चालण्यासाठी. Are you treasuring the word of God? देवाच्या या वचनाचा तुम्ही David says, व्यवस्थित वापर करता. Thy word I have hid in my heart that I may not sin against thee. दावीद राजा म्हणतो की तुझे हे वचन मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेले की जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये. You want to overcome any sinful habit? जर तुम्हाला कुठल्या देखील वाईट गोष्टीला तुम्हाला बाहेर जाय पडत असेल, Study the Bible. पवित्र शास्त्राचा अभ्यास. Memorize the portions of scripture. जे काही त्याचे वचने आहेत, त्याचे तुम्ही पाठांतर करा. It has power to subdue our evil habits. त्याच्यामध्ये तुमच्याकडे मोठं सामर्थ्य मिळेल. Second lesson. दुसरा धडा, If we walk in error, in false teachings, जर आपण एका कुठल्या चुकीच्या गोष्टीमध्ये जर आपण चालत राहिलो, God will withdraw from us. देव आपल्यापासून दूर निघून जाणार आहे. It's not that God is leaving us, हे असं नाही की देव आपल्याला सोडत आहे म्हणून, because false teachings will always separate us from God. कारण चुकीच्या गोष्टी प्रत्येक वेळेस आपल्याला देवापासून वेगळं करणार आहे. Slowly, we will get into confusion. आपण एक वेगळ्याच वातावरणामध्ये पडणार आहे. And because we are following the false teachings, not only confusion in our lives, but also corruption. We become corrupt in our spiritual lives. चुकीच्या गोष्टीच आपल्या मनामध्ये येणार नाही, चुकीच्या शिकवणच नाही, आपलं मन देखील एक करप्ट म्हणजे वाईट गोष्टीकडे जाणार आहे आपण. And slowly, our enemies will conquer us. आणि हळूहळू जे आपले शत्रू आहेत ते आपल्यावरती विजय And we will be led into captivity. आणि आपल्याला कुठंतरी पकडून नेण्यात येतील आपल्याला. How can we be on the side of Jesus? आपण येशू ख्रिस्ताच्या बाजूला कसं असू शकणार? By studying the Word of God. फक्त देवाचं वचन वाचण्याद्वारे. Because there is power, there is life in the Word of God. आणि देवाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी सामर्थ्य, त्या ठिकाणी जीवन. To overcome every temptation of Satan, Jesus used the Bible. सैतानाच्या प्रत्येक मोहापासून दूर जाण्यासाठी Today, येशू ख्रिस्ताने पवित्र God शास्त्राचा cares for each one of us. देव आज प्रत्येकाची आपली काळजी घेतो. He has given us this Word. त्याने आपल्याला आज हे वचन दिलं आहे. This gives us the roadmap to go to heaven. हे आपल्यासाठी एक स्वर्गाकडे जाण्यासाठी एक मार्ग आहे. May God help us that we will be faithful to Him. परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला मदत करो की आपण त्याच्याशी विश्वास राहणार. Amen. Precious Father, we want to thank you for the message you sent to us from your throne of grace. God, you have spoken to our hearts. Thank you, Holy Spirit, for helping us understand. Really, Lord, these two witnesses you gave to us, Lord. Because of these two witnesses, Lord, we have come to know Jesus Christ. We are very, very thankful to you, Lord, that, Father, each one of us present here, you gave us ability to read, Lord, to read your word. We want to thank you. Thank you so much, Lord, for the invention of the printing press and for the printing of the Bible. We thank you for the many missionaries who spread the word of God. We are very thankful, Father. Really, Lord, it's because of your word we are able to live in our families in safety. I want to thank you, Father. It's because of your word husbands and wives are together in a house. It's because of your word families are together. It's because of your word, oh God, as we are all living like brothers and sisters. We want to thank you so much, Lord, for the scriptures that you give us, and the scriptures lead us to Jesus. We also want to thank you, precious Father, for the truths that you have revealed to us from your word. Really, Lord, really, you have pulled us out of false teachings. Thank you so much, Lord. Thank you so much, Lord. Once upon a time, we did not realize these truths, Lord, but it is through your Holy Spirit you helped us realize, Lord. Now, Father, now that you gave us the word of God, help us to walk according to your word.
Please, dear Lord, help us to follow your word. Help us to pull us out of our every false teaching, every erroneous teaching, so that, Lord, this truth will shine in our hearts and our lives will shine, so that we will also lead others to the truth as it is in the Bible in Jesus Christ. Heavenly Father, we want to thank you for the Gagre family. Thank you so much, Lord. Lord, every Sunday, really, Lord, they make this a church. Thank you for their family, Lord. Bless them, Lord, in an abundance. Lord, in the name of Jesus, we also ask for your blessing upon every family represented here. You know each one of us by name. You not only know our names, but you also know our hearts, what is in us, what is troubling us, what we are suffering. You know everything, precious Father. Right now, Lord, in the name of Jesus, we submit each one of us to you. Please have mercy, Father. Lord, we want to also thank you and ask you for total recovery for Brother Sailesh, and you will bring him back to us again, precious Father. Thank you, dear Lord. Thank you for hearing us. Continue to keep us faithful. Give us the patience. Give us the strength we need. Give us the faith we need, that we will follow you, Lord, till the very end of our lives. For we ask all these mercies in the name of our Lord Jesus Christ, who taught us to pray, our Father. May the love of God the Father and may the grace of our Lord Jesus Christ and the ever abiding presence of the Holy Spirit remain with us now and forevermore. Amen.